पोलिसांच्या घराच्या संदर्भात आमदार कालिदास कोळंबकर नेहमीच अग्रेसर राहिलेले आहेत। पाहायला जर गेलं तर मध्यंतरी अनेक मंत्रालय अधिकाऱ्यांना भेटलेले आहेत। त्याचबरोबर कालिदास कोळंबकर यांच्या अध्यक्षतेखाली पाठीमागेच योगेश कदम आणि प्रवीण दरेकर यांच्या समवेत एक बैठक झालेली आहे। सर काय सांगाल? पोलिसांचा प्रश्न आहे, पोलीस देखील कुठेतरी मोठ्या अपेक्षेने घराच्या संदर्भात स्वप्न पाहून आहेत। काय सांगाल? एकंदरीत पाठीमागे बैठक देखील झाली, त्या बैठकीमध्ये योगेश कदम देखील होते, गृहराज्यमंत्री, आणि प्रवीण दरेकर पण होते। एकंदरीत त्या बैठकीत नेमकं काय झालं? त्या दिवशी जी मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये सावंत साहेब सुद्धा होते, मिनिस्टर सावंत, आणि ह्या बाबतीमध्ये नाही म्हटलं तरी एक महिन्यामध्ये ह्या बाबतीत आपण निर्णय घेऊ आणि कशा पद्धतीने पोलिसांची घरं, पोलीस हाऊसिंगची घरं बांधायची त्या बाबतीमध्ये हे सुद्धा होते। त्यावेळी म्हाडाचे जसवर साहेब त्यांनी सांगितलं, कोळंबकर साहेब ह्या 1-1.5 महिना फायनल आम्ही निर्णय घेऊ। आणि एक तुम्हाला सांगतो, ज्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाहीरपणे सांगतायत, शिंदेसाहेब सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करतात ह्या बाबतीत, पण ज्यावेळी देवेंद्रजी हे शब्द देतात की हे पोलीस हाऊसिंगचं मी करणारच, त्या पद्धतीने एकदा शब्द दिल्यानंतर ते हटत नाही। आणि हे वैशिष्ट्य आहे त्यांच्या कामाची जी पद्धत आहे। कारण एवढी वर्ष मी ह्या मतदारसंघात काम करतोय, पण साहेबांनी जर एखादं काम सांगितलं तर देवेंद्रांच्या मुखामध्ये नाही हा शब्द नाही, आणि त्या पद्धतीने उद्याचं हे पोलीस हाऊसिंग जास्तीत जास्त लवकर होईल। फक्त माझी शासनाला आणि देवेंद्रजींना माझी विनंती आहे, जे रिटायर पोलिसाला आता जे राहत आहेत त्यांना काही अधिकारी जाणून बुजून नोटीस पाठवून रूम ताब्यात द्या म्हणून सांगतात। डबल भाडं तर घेत आहेत, मग थांबा ना, फायनल होऊ दे एकदा, त्यांना द्यायचं की नाही द्यायचं, त्यांना द्यायचं अशी आम्ही मागणी केली, त्यांनाही द्या हक्काचं घर, काय फी असेल ती घ्या। पाहिलं जर गेलं तर योगेश कदम देखील असं म्हणतात की शासकीय निवासस्थानामध्ये जे पोलीस सध्या राहत आहेत त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल जर हे प्रकल्प मंजूर झाला शासनातर्फे तर ज्यांची आता जी स्वतःच्या घरात पोलीस राहत आहेत त्यांच्याबद्दल काय निर्णय होऊ शकतो? पोलीस मला सांगतो, पोलीस जे राहत आहेत भाडं बघतायत तिथे, आणि नाही मग ते वर्ष दीड वर्ष सुद्धा राहत आहेत, त्यांचा हक्क कायद्याने हक्क नसेल तरी ते पोझिशनमध्ये आहेत तिथे। मग त्या पद्धतीने त्यांना मान्यता द्या आणि त्यांना हक्काचं घर द्या तिथे, ह्या मताचा मी आहे। पाठीमागे जर पाहायला जर गेलं तर असं देखील म्हणलं गेलं होतं की हे जो प्रकल्प आहे पोलिसांच्या घराच्या संदर्भातला त्यात काही मोठे अधिकारी हस्तक्षेप करतायत। नक्की मोठ्या अधिकाऱ्यांचं म्हणणं नेमकं काय आहे? त्यांना हस्तक्षेप करण्याचा प्रामुख्याने कोणती कारणं आहेत, म्हणजे कुठल्या कारणांवर ते हस्तक्षेप करतायत? एक तुम्हाला सांग, मोठ्या अधिकाऱ्यांचं एवढंच हे आहे की भविष्यामध्ये जी नवीन पोलिसांची भरती होईल त्यांना घरं कुठे देणार? माझा त्यांना प्रश्न आहे की मी नेहमीच सांगत असतो की मोठ्या अधिकाऱ्यांचे बायका सुखी राहिली पाहिजे।